ह्याच्यातून वेळ काढून स्वतःच्या सेल्फ केअर किंवा स्किन केअरसाठी वेळ देणं म्हणजे मिशन इम्पॉसिबल. असं मी स्किन केअर रुटीन सांगणार आहे की जे बिझी वुमनसाठी बनवलेलं आहे. आज नव्या आयुर्वेदच्या काही अशा 5 प्रॉडक्ट्स विषयी मी माहिती सांगणार आहे. क्लिन्झिंग ही गोष्ट अशी असते ना, अतिशय पहिला आणि महत्वाचा भाग असतो आपल्या स्किन केअर रुटीनचा. आपल्याला इतकी गडबड असते आणि त्यात सनस्क्रीन इतकं स्टिकी असतं, आजूबाजूचं वातावरण इतकं मॉइस्ट असतं की सनस्क्रीनचा कंटाळा येतो. एक दिवस वापरतो, दुसऱ्या दिवशी विसरून जातो. म्हणजे काय करायचं ना, हा लाईफचा तुमचा मंत्र ठेवा की 5 मिनिटांमध्ये अतिशय कमी प्रॉडक्ट्स वापरून आपल्याला रोज स्किन केअर करायचंय. हाय मुलींनो, आपल्या सगळ्यांच्या दिवसाची सुरुवात अतिशय गडबडीने होते. ऑफिस, घर, काम, मुलं ह्याच्यातून वेळ काढून स्वतःच्या सेल्फ केअर किंवा स्किन केअरसाठी वेळ देणं म्हणजे मिशन इम्पॉसिबल, हो ना? मग आता असं काही स्टेप रुटीन की जे अगदी 5 मिनिटात आणि कमीत कमी प्रॉडक्ट्समध्ये होईल, म्हणजे 5 प्रॉडक्ट्समध्ये होईल, असं मी स्किन केअर रुटीन सांगणार आहे की जे बिझी वुमनसाठी बनवलेलं आहे. काय होतं की आपला जो डलनेस किंवा ड्रायनेस आपल्या चेहऱ्यावरती येतो किंवा चेहऱ्याचा एकूण ग्लो जातो ना, तर त्याच्या मागे बरीच कारणं असतात. त्याच्यामध्ये एअर पोल्युशन, मोबाईल स्क्रीन, UV रेडिएशन असे वेगवेगळे, त्याचबरोबरीने जंक फूड आणि एक्सरसाइजचा अभाव, या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे ग्लो जातो आपल्या चेहऱ्याचा. मग तो आणण्यासाठी किंवा टिकवण्यासाठीचे काही उपाय हे आयुर्वेदाने सांगितले. आपल्या आई आजीकडनं आपण काही बघितलेल्या गोष्टी असतात की नाही, मग त्या गोष्टी आपण जर आपल्या रोजच्या जीवनात फॉलो केल्या ना, तर त्या आपल्याला रोज त्याप्रमाणे आपल्याला जीवनामध्ये ते अवलंबणं अतिशय सोपं होतं. आज नव्या आयुर्वेदच्या काही अशा 5 प्रॉडक्ट्स विषयी मी माहिती सांगणार आहे की जे आपल्याला बिझी विमेनसाठी बनवलेले आहेत. रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अगदी 5 मिनिटांमध्ये 5 प्रॉडक्ट्स आज मी सांगणार आहे. त्यातलं पहिलं प्रॉडक्ट मी सांगते ते म्हणजे क्लिन्झिंगसाठी वर्ण्य संपदा फेस वॉश. क्लिन्झिंग ही गोष्ट अशी असते ना, अतिशय पहिला आणि महत्वाचा भाग असतो आपल्या स्किन केअर रुटीनचा. हा असलाच पाहिजे, कारण आपल्याकडे डर्ट, पोल्युशन, डस्ट ह्याच्यामधून आपली त्वचा ही सतत जात असते. मग या त्वचेला ग्लो आणण्यासाठी वर्ण क्लिन्झिंग झालं पाहिजे. कुठल्या कुठल्या गोष्टींचं, डेड सेल्सचं असेल, एक्स्ट्रा ऑइलचं असेल, मग ह्यासाठी क्लिन्झिंग महत्वाचं. पण असा एक क्लिन्झर किंवा असा एक फेस वॉश जो त्वचेला ड्राय करणार नाही, कारण तो आयुर्वेदिक तत्व आणि आयुर्वेदिक वनस्पतींपासून बनवलाय. त्यामध्ये सगळ्यात महत्वाची मंजिष्ठा नावाची वनस्पती, जी ग्लो देते असं आयुर्वेदानेच सांगितलंय. त्याला म्हटलंय वर्ण्य, म्हणून मंजिष्ठापासून बनवलेला असल्यामुळे वर्ण्य संपदा फेस वॉश. अतिशय सुंदर सुगंध असलेला हा फेस वॉश जोजोबा ऑइल, कुमकुमादी ऑइल आणि मंजिष्ठा नावाच्या आयुर्वेदिक वनस्पतींपासून बनवण्यात आलाय. हा फेस वॉश हा SLS पॅराबेन फ्री आहे, त्यामुळे आणि प्रिझर्वेटिव्ह सुद्धा फ्री आहे. त्यामुळे हा त्वचेला ड्राय करत नाही, इची करत नाही. त्यामुळे दिवसभर त्वचा क्लिन्झिंग नंतर सुद्धा हायड्रेटेड फील होते. क्लिन्झिंग हा महत्वाचा पार्ट आहे. दुसरा आता मी सांगते तो म्हणजे मॉइश्चरायझेशन. कधीही विसरायचं नाही. क्लिन्झिंग झाल्यानंतर मॉइश्चरायझेशन हे पाहिजेच, कारण हा व्हायटल पार्ट आहे आपल्या स्किन केअरचा. एक महत्वाचं मॉइश्चरायझर, नॅचरल मॉइश्चरायझिंग क्रीम नव्या आयुर्वेदचं. हे मॉइश्चरायझर आहे ना, हे नॉन स्टिकी स्वरूपाचं आहे, कारण बनवलेलं आहे ऑलिव्ह ऑइल, कोकम बटर, शिया बटर आणि कोकोनट एक्स्ट्रॅक्ट पासून. अगदी 20 सेकंदामध्ये आपल्या हातावरती, चेहऱ्यावरती हे ॲब्झॉर्ब होतं, कारण ह्याच्यामध्ये वापरलंय नॉन स्टिकी ऑइल म्हणजेच ऑलिव्ह ऑइल. आपल्याला माहिती आहे आपल्याला पोषण लागतं त्वचेला. हे इंटरनल पण मिळतं, म्हणजे आपण जो आहार घेतो त्याच्यातून पण मिळतं, आणि बाहेर आपण जे क्रीम वापरतो त्यातूनही मिळतं. मग असं क्रीम जे प्रिझर्वेटिव्ह फ्री आहे आणि जे आपल्या त्वचेला दिवसभर हायड्रेटेड ठेवतं, दिवसभर नरिशमेंट प्रोव्हाइड करतं. मग असं का नको आपल्याला हे क्रीम? हे क्रीम म्हणजे दुसरी स्टेप, ही महत्वाची स्टेप आपल्या स्किन केअर रुटीन मधली मॉइश्चरायझेशन. त्यासाठी वापरायचं नॅचरल मॉइश्चरायझिंग क्रीम. तिसरी स्टेप मी प्रायमर का ठेवली, त्याच्यामागे एक महत्वाचं कारण, आपल्याला इतकी गडबड असते आणि त्यात सनस्क्रीन इतकं स्टिकी असतं, आजूबाजूचं वातावरण इतकं मॉइस्ट असतं की सनस्क्रीनचा कंटाळा येतो. एक दिवस वापरतो, दुसऱ्या दिवशी विसरून जातो. मग हे सनस्क्रीन जे आहे ना, त्याच्याऐवजी जर प्रायमर आणि त्याच्यामध्ये सन प्रोटेक्शन फॅक्टर जर असेल, SPF 30 असेल, तर का नको? नव्या आयुर्वेदने बनवलंय प्रायमर विथ सनस्क्रीन SPF 30, जे आपल्याला प्रोटेक्शन दिवसभर प्रोव्हाइड करतं. कशापासून प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतं? UV रेज पासून प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतं, डर्ट, डस्ट, पोल्युशन पासून प्रोव्हाइड करतं, आणि दिवसभर आपला चेहरा नितळ दिसण्यासाठी मदत करतं.
हे ते प्रोटेक्शन आहे ना, ते दिवसभर राहण्यासाठी त्यामध्ये मॉइश्चरायझर सुद्धा ऍडिशनल दिलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा कोकोनट ऑइल आणि कोकम बटरचा अधिक वापर केलेला आहे. हे जे प्रायमर आहे ना, ते काय करतं, पुढे येणाऱ्या स्टेप्स किंवा मेकअपचे जे प्रॉडक्ट्स आहेत ना, ते खूप काळपर्यंत चेहऱ्यावरती टिकावे आणि आपल्याला ऑइल फ्री लुक मिळावा, छान शायनी ग्लोईंग लुक मिळावा म्हणून काम करतं. आता हे जे कॉम्पॅक्ट पावडर आहे, ती आता मी चौथी स्टेप तुम्हाला आधीच सांगून टाकली की मेकअपचा बेस म्हणजे प्रायमर वापरला, म्हणजे ही तिसरी स्टेप झाली. आणि चौथी स्टेप 90 आयुर्वेदचं कॉम्पॅक्ट कम लूज पावडर. हे एकमेव असं प्रॉडक्ट आहे ना की जे मार्केटपेक्षा खूप स्पेशल आहे. मार्केटमध्ये कितीतरी प्रकारचे कॉम्पॅक्ट तुम्हाला मिळतील, पण हे एक कॉम्पॅक्ट जे मुलतानी माती, चंदनाची पावडर, रोज पावडर, कोकोआ पावडर आणि सगळ्यात महत्वाचं पोटॅटो स्टार्च या हर्बल इन्ग्रेडियंट्सने बनवलेलं आहे. ह्यामुळे काय होतं, जे एक्स्ट्रा ऑइल आपल्या चेहऱ्यावरती येत असतं ना, ते एक्स्ट्रा ऑइल हे कॉम्पॅक्ट कम लूज पावडर ऍब्झॉर्ब करतं. त्यामुळे आपल्याला मिळतो ऑइल फ्री शायनी ग्लोईंग लुक अख्खा दिवस. मी काय करते ना, प्रायमर लावून झालं की कॉम्पॅक्ट पावडरने तो प्रायमर सेट करते आणि माझ्या बॅगमध्ये ही कॉम्पॅक्ट पावडर ठेवून देते. म्हणजे काय होतं की ऑफिसला गेल्यानंतर किंवा कुठलं तरी मीटिंग असेल किंवा कॉलेजमध्ये काही फंक्शन असेल तर त्याच्यासाठी मी हा कॉम्पॅक्ट कधीही जाऊन टचअप करू शकते. या टचअपने काय होतं की आपल्याला ग्लोईंग आणि छान दिसायला मदत होते दिवसभर. किती सुंदर प्रॉडक्ट आहे ना. 2 रंगांमध्ये उपलब्ध आहे, एक बेज आणि दुसरं म्हणजे आयव्हरी. बेज आहे मीडियम डार्क टू डार्क स्किन कम्प्लेक्शन साठी आणि आयव्हरी आहे मीडियम फेअर टू फेअर स्किन कम्प्लेक्शन साठी. आपली शेड व्यवस्थित निवडून हा ऑइल फ्री नॅचरल लुक दिवसभर तुम्हाला मिळू शकतो. 5वं प्रॉडक्ट, सगळ्यात सुंदर प्रॉडक्ट. माझी आजी म्हणायची की तुझं सौंदर्य हे तुझ्या डोळ्यातून झळकतं, त्यामुळे काय कर ना की काजळ लावायला विसरू नको. आता जर हे काजळ नॅचरल प्रकारे बनवलेलं असेल, म्हणजेच थंडावा देणार असेल डोळ्यांना, म्हणजेच गाईच्या तुपापासून बनवलेलं असेल तर व्हाय नॉट. 90 आयुर्वेदने काजळ बनवले गाईचं तूप, भीमसेनी कापूर आणि ओवा नैसर्गिक घटकांपासून म्हणजे नॅचरल इन्ग्रेडियंट्स वापरून, जे स्मच प्रूफ आहे, वॉटरप्रूफ आहे, लॉंग लास्टिंग आहे. त्यामुळे सारखं सारखं तुम्हाला लावायला नाही लागत आणि खाली पसरून तुमचे डोळे काळे काळे नाही दिसत. हे काजळ जे ते फक्त डोळ्याचं सौंदर्य नाही वाढवत, हे पोषण सुद्धा देतं. कारण ह्या काजळामध्ये आहे त्रिफळा, जे आयुर्वेदाने नेत्र्य सांगितलंय, म्हणजे आय टॉनिक सांगितलंय. मग हे काजळ हा तुमच्या 5वं प्रॉडक्ट असलं पाहिजे, 5व्या मिनिटातलं 5वं प्रॉडक्ट. मी आता आज 5 प्रॉडक्ट सांगितले जे तुमच्या धकाधकीच्या आणि रोजच्या जीवनात अतिशय उपयुक्त आहेत, अगदी 5 मिनिटात होणार आहेत. आपलं बिझी वुमनचं काय होतं ना, इन जनरल मी बघितलंय की स्वतःसाठी वेळ काढणं हे गिल्ट वाटतं आपल्याला. आपल्याला त्याचाही स्ट्रेस येतो की आपल्याला आता स्वतःसाठी वेळ काढायचा आहे. पण खरं सांगू का, या सगळ्यापासून, या सगळ्या विचारांपासून तुम्ही लांब राहा. स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे स्वतःच्या वेळामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे गिल्ट फ्री असलं पाहिजे, हे रोज झालं पाहिजे, तरच आपल्याला त्याचे रिझल्ट मिळतात. बिझी वुमनचं काय होतं की सगळ्याचा विचार असतो, स्ट्रेस असतो आजूबाजूला, मग त्याच्यामध्ये स्किन केअर रुटीन फॉलो करायचं निघून जातं कारण आपल्याकडे वेळ नसतो. मग 5 मिनिटात लवकर होणारं जर स्किन केअर रुटीन असेल तर का नको. म्हणजे काय करायचं ना, हा लाईफचं तुमच्या मंत्र ठेवा की 5 मिनिटामध्ये अतिशय कमी प्रॉडक्ट्स वापरून आपल्याला रोज स्किन केअर करायचंय. हे तुमच्या डायरीमध्ये नोट डाऊन करा आणि आजपासूनच करायला सुरुवात करा. कारण हा जो नॅचरल आणि ग्लोईंग लुक येणार आहे ना, तो तुम्हाला कॉन्फिडन्स बूस्ट करायला मदत करणार आहे. 5 मिनिटं 5 प्रॉडक्ट. पहिलं वर्णसंपदा फेस वॉश, दुसरं नॅचरल मॉइश्चरायझिंग क्रीम, तिसरं प्रायमर विथ SPF 30, चौथं कॉम्पॅक्ट पावडर आणि सगळ्यात महत्वाचं काजळ. 90 आयुर्वेदचे प्रॉडक्ट्स खरेदी करायचे असतील तर www.90ayurved.com ला व्हिजिट करायला विसरू नका.